नमस्कार मित्रांनो, 4 जानेवारी 2025 या दिवसाचे चालू घडामोडी, काही महत्त्वाच्या पॉलिटिकल इकॉनॉमिकल अस्पेक्ट्सनी आज आपण बघणार आहोत. बातमी आहे मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग करणार, सर्वांना विश्वासात घेतले जाणार राज्यपाल. आता सध्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे मित्रांनो. आता महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे भारतीय राज्यघटनेच्या 202 कलमानुसार राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलं जातं. ही बाब महत्त्वाची आहे. त्यामध्ये काही पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या, येते लक्षात. त्यासाठी 205 हे कलम आहे राज्याच्या पुरवणी मागण्या मांडण्यासाठी. सर्वात प्रथम आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचे, घडवून आणण्याची घटनात्मक जबाबदारी ही कोणाची, तर राज्यपालांची असते. घटनात्मक जबाबदारी राज्यपालांची असते. राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्याचे राज्यपाल मुख्यमंत्र्यामार्फत घडवून आणतात. जबाबदारी असते राज्यपालांची, घडवून आणतात मुख्यमंत्र्यांमार्फत. मात्र मुख्यमंत्री हे प्रत्यक्षात अर्थमंत्री, जे राज्याचे अर्थमंत्री असतात त्यांच्यामार्फत ते घडवून आणतात. पुढचा मुद्दा त्यामध्ये महत्त्वाचा आहे. वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल संबोधित करतात. जे पहिलं अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्याही वर्षाचं होतं, त्याला सर्वप्रथम राज्यपाल संबोधित करत असतात. आणि या राज्यपालांना पुष्पगुच्छ देताना आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे. आणि खाली म्हटलेलं आहे, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण करण्यासाठी राज्यपाल राधाकृष्णन यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आता ते अभिभाषण का करतात? कारण की कोणत्या नात्याने करतात? नंबर क्रमांक 1, राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणून आणि राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून, या दोघंही नात्याने अभिभाषण करण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत आणि त्यांनी ते केलेलं आहे. हा या बातमीचा महत्त्वाचा क्रक्स. अंदाजित रक्कम, आता नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाचा राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याची अंदाजित खर्च 86,300 कोटी रुपये आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात सांगितलेलं आहे ती बाब. ते मी तुम्हाला ऑलरेडी समजावून सांगितलं. पुढचं अत्यंत महत्त्वाची बाब, देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये, येतं लक्षात, म्हणजे GDP मध्ये, देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्र स्टेटचा कंट्रीब्युशन किती आहे, तर 14% अधिक योगदान आहे. तुम्हाला MCQs मध्ये हे प्रश्न आवर्जून विचारले जाऊ शकतात, येतं लक्षात. आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 95 लाख शेतकरी लाभार्थी. राज्यातील साखर कारखान्यांमार्फत तेल कंपन्यांना 121 कोटी लिटर इथेनॉल पुरवण्याचं लक्ष्य आपण पूर्ण करू, असं त्यांनी राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात म्हटलेलं आहे. बघा, इकॉनॉमिकल आस्पेक्ट्सनी, पॉलिटिकल आस्पेक्ट्सनी, येत्या लक्षात, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून या बातम्या तुम्हाला विश्लेषित करणं गरजेचं आहे. पुढची महत्त्वाची बातमी मित्रांनो, परिषदेच्या म्हणजे विधान परिषदेच्या, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे, अशी बातमी आहे. बघा, पहिल्यांदा आपल्याला एक बाग लक्षात घ्यावं लागतं. विधानसभा सदस्यांमधून, आता विधान परिषदेमध्ये जे सदस्य निवडून जातात ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पण निवडून जातात, शिक्षक मधून पण निवडून जातात आणि विधानसभा सदस्यांमधूनही निवडून जातात. ही जी 5 सदस्य रिक्त झालेली आहेत ती कोणती आहेत? विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेमध्ये निवडून जाण्याची ही 5 जागा आहेत. त्याच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 27 मार्चला पोटनिवडणुका होत आहेत, येत्या लक्षात. आता पोटनिवडणुका कधी होतात? ज्या वेळेला कोणाचं निधन होतं किंवा तो एखादा सदस्य अपात्र ठरतो किंवा त्यांची दुसऱ्या सभागृहामध्ये निवड झालेली असेल तर त्यांना एका सभागृहामध्ये राजीनामा द्यावा लागतो. तसंच हे जे 5 सदस्य रिक्त झाले, 5 जागा ज्या रिक्त झालेल्या आहेत, त्यांची नुकतीच जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. म्हणजे ते आता आमदार म्हणून विधानसभेचे सदस्य झाल्यामुळे त्यांना एक तर आमदारकीचा राजीनामा विधानसभेचा द्यावा लागेल किंवा विधान परिषदेचा, तर ते विधान परिषदेचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. असे हे 5 सदस्यांनी त्यांचा राजीनामा विधान परिषदेचा दिल्यामुळे त्या विधान परिषदेचा 5 जागा रिक्त झालेल्या आहेत.
येतंय लक्षात? आता हा कार्यकाळ त्यांनी जेवढा उपभोगला आणि जेवढा त्यांचा शिल्लक आहे, शिल्लक कालावधीसाठी या निवडणुका होणार आहे. म्हणजे जे निवडून येतील त्यांना पूर्ण 5 वर्ष मिळणार नाही. हे पोटनिवडणुकींचं वैशिष्ट्य असतं. हेच तुम्हाला पुढे दिसेल. 5 जणांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ज्या दिवशी संपणार होता त्या दिवसापर्यंतच त्यांच्या जागी निवडून येणाऱ्या आमदारांचा कार्यकाळ असेल. हेच मी तुम्हाला आता मगाशी समजून सांगितलं. येतंय लक्षात? आणि विरोधकांना संधी का नाही असा एक मजकूर या ठिकाणी आहे. निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जी अधिसूचना जारी केली त्यामध्ये 5 जागांच्या एकाच दिवशी पण वेगवेगळ्या निवडणुकी घ्यावी असं म्हटलेलं आहे. 5 सदस्यांसाठी मतदान होणार आहे, ते एकाच दिवशी होणार आहे, मात्र प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळं होणार आहे असं त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. आणि स्वतंत्र जागेसाठी स्वतंत्र कोटा असेल, त्याच्यामुळे विरोधकांना जिंकण्याची संधी नाही असा विरोधकांचा आरोप आहे. मात्र सत्य परिस्थिती अशी आहे, कार्यकाळ एकाच वेळी ज्यांचा संपतो त्यांची एकाच वेळेला आणि ज्यांचा वेगवेगळा कार्यकाळ संपत असेल त्यांची वेगवेगळी निवडणूक असं एक गृहीत असतं, पण कायदा नाही आहे. तसे जरी झाले तरी जिंकण्यासाठीचा कोटा हा विरोधकांकडे नाहीच. त्याच्यामुळे तीही शक्यता त्यांची निवडणूक जिंकण्याची किंवा स्वतःचा सदस्य निवडून आणण्याची शक्य नाही आहे. आता विशेष बाब, कलम 168 मध्ये महाराष्ट्रामध्ये द्विगृही सभागृह आहे असं नमूद केलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या. कलम क्रमांक 171 भारतीय राज्यघटनेच्या विधान परिषदेच्या सदस्यांची निवड प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे 171 कलममध्ये. कलम 174 मध्ये निवडणुकांसंदर्भात माहिती राज्यपालाचे अधिकार 174 मध्ये म्हटले विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकासंदर्भातले 174 राज्यपालांचे अधिकार. कलम 190 मध्ये म्हटलेलं आहे विधान परिषदेमधील जागांची रिक्तता कशी होईल, कधी होईल आणि त्याच्या फुलफिलमेंट कशा होतील. हे जागा रिक्तता मात्र कुठल्या विधान परिषदेच्या याच्या संदर्भात कलम आहे 190. आणि 324 ते कलम 329 या कलमांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुका प्रत्यक्ष पार पाडण्याचे अधिकार बहाल केले गेलेले आहेत. ही या बातमीचं थोडक्यात विश्लेषण. पुढची महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, गेल्या कालखंडापासून महाराष्ट्रामध्ये धनंजयजी मुंडे माजी कृषी मंत्री आणि सध्याचे नागरी पुरवठा मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा आणि सोबतच कोकाटे सध्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल विरोधकांची रणनीती आखली गेली होती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया एका उदाहरणाद्वारे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांना 1995च्या एका प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवलं होतं आणि हे दोषी ठरवल्यामुळे त्यांना 2 वर्षाची शिक्षा दिली होती. कोणी दिली? नाशिक जिल्हा न्यायालयाने. आता मंत्रिपद आणि आमदारकी या शिक्षेमुळे कशी धोक्यात आली हे बघूया. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 191/1/E मध्ये म्हटलेलं आहे की कायद्याने निर्दिष्ट केलेल्या अपात्रता धारण करत असेल तर तो विधानसभा सदस्य म्हणून अपात्र ठरू शकतो. म्हणजे कायद्याने जे नमूद केलेली आहे ती पात्रता जर सदस्य धारण करत असेल, ती पात्र होत असेल, तो त्या अपात्रतेच्या कंडिशन्स नॉन फुलफिलमेंट अनइलिजिबल ठरत असेल तर मात्र तो त्या सदस्यासाठी अपात्र ठरतो असं भारतीय राज्यघटनेचं कलम क्रमांक 191/1/E सांगतं. तसंच लोकप्रतिनिधी कायदा 1951 हा जो आहे लोकप्रतिनिधींसाठी, त्या लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधल्या कलम 8 आणि त्या कलम 8 मधलं तिसरं जे उपकलम आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जर एका व्यक्तीला म्हणजे लोकप्रतिनिधीला 2 किंवा 2 पेक्षा अधिक वर्ष जर शिक्षा झाली तर ज्या दिवशी ती शिक्षा ठोठावली जाईल त्या दिवशीच्या दोष सिद्धीपासून पुढच्या 6 वर्षासाठी तो सदस्य अपात्र ठरेल. ओके, आता झाले घटनाक्रम असा की जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे गेले जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. त्यांनी त्या शिक्षेच्या विरोधात अपील केलं. जिल्हा सत्र न्यायालयाने जी शिक्षा जिल्हा न्यायालयाने दिलेली होती त्याला स्थगिती दिली.
मात्र अंतिम निर्णय दिलेला नाही, तो प्रलंबित आहे. आता पुढचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात अपात्रतेच्या संदर्भात, किंवा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने जर तसा प्रस्ताव दिला तर त्या संदर्भात राज्यपाल निर्णय घेऊ शकतात त्यांना मंत्रिपदावरून काढण्यासाठी. येतं लक्षात? म्हणून ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला पॉलिटिकल आस्पेक्टनी, की राजीनामा कोणाला अधिकार आहे, कसे अधिकार आहे, कायदे कोणकोणते इन्व्हॉल्व्ह आहेत तिच्यामध्ये. त्याच्यामुळे ही बातमी थोडक्यात महत्त्वाची आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते बघू शकतात. येतं लक्षात? कालच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा निषेध करण्यासाठी एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचं म्हणणं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते वगैरे वगैरे, ही बातमी त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेली आहे. या पहिल्या बातमीचा संदर्भ देताना आपल्याला विचारलं जाऊ शकतं की मूलभूत हक्कचं कलम भारतीय राज्यघटनेमध्ये कुठून कुठपर्यंत आहे? कलम क्रमांक 12 ते 35 मध्ये आहे. मात्र मू 12वं कलम जे आहे ते संस्थांची व्याख्या करतं आणि मू 13वं कलम जे आहे ते न्यायालयीन पुनर्विलोकनासंदर्भात आहे. म्हणजे प्रत्यक्ष मूलभूत हक्क सुरू होतात कलम क्रमांक 14 पासून. ओके. आणि ह्या ज्या बातमीमध्ये उल्लेख झालेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क 12 ते 35 मध्ये कलम क्रमांक 19 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम कोणता आहे? कलम 19. ओके. ही बातमी आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची आहे. पुढची महत्त्वाची बातमी योजनेच्या संदर्भात. राज्यात 1119 शेतकऱ्यांचा सलोखा. आता सलोखा स्कीम काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. केवळ 1000 रुपये नोंदणी आणि 1000 रुपयांच्या मुद्रांक शुल्क, म्हणजे 1000 हे 1000 हे असे टोटल 2000. 2000मध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीची मालकी हक्कांची अदलाबदल करण्यासाठी योजना सुरू केलेला आहे. तिचं योजना होतं सलोखा. याच्यामध्ये 1119 शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि त्यांचे किती रुपये वाचले? जुन्या दरांचा जर विचार केला तर तब्बल 10,05,00,000 रुपयांची नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची शेतकऱ्यांची बचत झालेली आहे. त्या संदर्भातली ही बातमी आहे. आपल्याला सलोखा योजना वगैरे काय असं विचारलं जाऊ शकतं. ऑस्करमध्ये कॉमेडी चित्रपट अनोराला ऑस्कर मिळालेला आहे. येतं लक्षात? त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑड्रियन बॉन्ड्री कोणासाठी? द ब्रुटलिस्टसाठी. अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरा पिक्चरसाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोराला मिळालेला आहे. दिग्दर्शन सीन बेकर अनोराच्या संदर्भात मिळालं आहे. सहाय्यक अभिनेता किरेन कल्किन द रिअल पेन या मूव्हीसाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जो सल्दाना याला एमिलिया पेरिससाठी मिळालेला आहे. तिला सर्वोत्कृष्ट साऊंड ड्यून पार्ट 2 या मूव्हीसाठी मिळालेला आहे. ओके. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग वाटला, तो तुमच्याशी थोडक्यात चर्चा केला. शिवाय अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला यूट्यूब चॅनलला विसरू नका. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.